मुंबईत रातोरात खेळ पालटला. शरद पवार गटानं ठाकरे बंधूंची साथ सोडली. नेमकं काय घडलं? महाविकास आघाडीला खिंडार पाडत शरद पवार गटाचे एकमेव नगरसेवक अजितराव राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. विकास कामांच्या मुद्द्यांवरून घेतलेल्या या निर्णयामुळे ठाकरे गटाला मुंबईत मोठा धक्का मानला जातोय. सविस्तर ऐका हे संपूर्ण प्रकरण. देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेच्या राजकारणात एक मोठी आणि अनपेक्षित उलथापालथ झाल्याचं पाहायला मिळते. महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा एकमेव नगरसेवक अजितराव राणे यांनी सत्ताधारी महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे. या निर्णयामुळे ठाकरे बंधूंना मोठा झटका बसलाय. त्यामुळे महापालिकेत आता दोन्ही राष्ट्रवादी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभा असल्याचं पाहायला मिळतं आहे. मिळालेल्या माहितीनुसार मालाडमधील प्रभाग क्रमांक 43 मधून निवडून आलेले अजितराव राणे यांनी नुकतेच एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांची विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. या चर्चेनंतर राणे यांनी महायुतीच्या गोटात सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे महापालिकेत शिंदे गटाच्या शिवसेनेचं बळ आणखी वाढलंय. तसेच शरद पवार गटाचा पालिकेतील एकमेव आवाज आता सत्ताधाऱ्यांच्या सुरात सूर मिसळणार असल्याचं चित्र पाहायला मिळते. अजितराव राणे यांनी महायुतीला पाठिंबा देण्यामागची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यावेळी त्यांनी दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर भर दिला आहे. गेल्या काही काळांपासून प्रभागातील विकास कामांसाठी आवश्यक असणारा निधी मिळवण्यात अडचणी येत होत्या. सत्ताधाऱ्यांसोबत गेल्याशिवाय विकास शक्य नाही. तसेच प्रलंबित प्रकल्पांना गती देण्यासाठी महायुती सरकारकडून सहकार्य मिळण्याचं आश्वासन मिळालं आहे. त्यामुळे पाठिंबा जाहीर केला आहे, अशी माहिती अजितराव राणे यांनी दिली आहे. मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला शरद पवार गटाची भक्कम साथ होती. मात्र राणे यांच्या पावलांमुळे महाविकास आघाडीची वज्रमूठ मुंबईत खिळखिळी झाल्याचं चित्र आहे. अजित पवार गटाचे नगरसेवक आधीच महायुती सोबत होते. आता शरद पवार गटाचा नगरसेवकही सोबत असल्यानं तांत्रिकदृष्ट्या पालिकेतील राष्ट्रवादीची सर्व शक्ती एकनाथ शिंदेंच्या बाजूने उभी राहिल्याचं बोललं जात आहे. तसेच आगामी महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अपक्ष आणि छोट्या गटांच्या नगरसेवकांना आपल्याकडे वळवण्यात शिंदे गटाला यश येत असल्याचंही चर्चा सध्या रंगली आहे. दरम्यान शरद पवार गटाच्या नगरसेवकानं घेतलेल्या या भूमिकेवर महाविकास आघाडीतून तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. शरद पवार गटानं मुंबई महापालिकेची निवडणूक ठाकरेंसोबत मिळवून निवडणूक लढवली होती. मात्र निवडणूक लढवल्यानंतर अशा प्रकारे भूमिका बदलणं हा मतदारांशी द्रोह असल्याची भूमिका आणि टीका विरोधकांकडून केली जात आहे.